परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहे. इथं जे आपण सेशन कंडक्ट करतोय याच्यासाठी जी तुम्हाला बुक लिस्ट मी सजेस्ट करते प्रत्येक सेशन मध्ये, तर ही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाही तर विद्यापीठीय परीक्षा देणारे विद्यार्थी, सेटनेट परीक्षा देणारे विद्यार्थी, सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं उपयोगी पडणार आहे. आतापर्यंत आपण बऱ्याच पुस्तकांचा बुक रिव्ह्यू घेतलेला आहे, सोबतच काही डेमो क्वेश्चन आन्सर रायटिंग आपण इथे घेतलेला आहे. याच्यासोबतच तुमच्या प्रिपरेशन मधला एक खूप मोठा पॉइंट राहतो, तो म्हणजे जे आपले एडिटोरियल असतात ना, तर त्या एडिटोरियल मधून आपल्याला आन्सर रायटिंग साठी खूप सारे मुद्दे मिळतात. पण लक्षात घ्या, आपण एडिटोरियल वाचतो त्याच्यामध्ये असे एडिटोरियल वाचले पाहिजेत की जे आपल्या आन्सर रायटिंग साठी उपयोगी पडतील. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही एडिटोरियल वाचाल तेव्हा तुम्हाला जनरल स्टडीची जी पुस्तकं आहेत तुमची त्याच्यामधला स्टॅटिकचा भाग तिथे 100% दिसून येणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल आज मी एक एडिटोरियल इथं घेतलेलं आहे, राज्यपालांची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल एक एडिटोरियल आलेलं होतं आय थिंक आपल्या द हिंदूमध्ये. आता हे जेव्हा एडिटोरियल आपण डिस्कस करू तेव्हा तुम्हाला जर याच्यावरती जीएस पेपर 2 मध्ये क्वेश्चन आला तर आपलं जे रेफरन्स बुक आहे, जे तुम्हाला मी याच्या आधी त्याचा बुक रिव्ह्यू दिलेला आहे, तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन जीएस पेपर 2 मध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला इथं पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे पुस्तक मिळून जाईल. या पुस्तकामधून जेव्हा तुम्ही थेरी कंप्लीट कराल आणि तुम्ही सोबतच एडिटोरियल वाचत असाल तेव्हा आन्सर रायटिंग साठी एक परफेक्ट असं मटेरियल तुमचं तिथं होऊन जातं. ठीक आहे, ओके. तर एडिटोरियल सिरीज जी आहे ती कंटिन्यू करायची का नाही तुम्ही नक्कीच मला इथं तुमचा रिप्लाय देऊन कळवू शकता. आज आपण हे पहिलं एडिटोरियल घेतोय जे इम्पॉर्टंट वाटलं मला आणि मे बी त्याच्यावरती पुढे तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये दिसू शकतो. ठीक आहे, ओके. तर पुस्तक परचेस करण्यासाठी तुम्हाला इथं आपल्या पब्लिकेशनचा नंबर मिळेल, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुस्तकाची लिंक पण मिळून जाईल, डायरेक्ट तुम्ही तिथून पुस्तक मागवू शकता किंवा अमेझॉन फ्लिपकार्ट वरून पण तुम्ही पुस्तकं मागवू शकता. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ओके, चला. एडिटोरियल जेव्हा वाचत असता पहिली स्टेप किंवा तुमच्या अभ्यासामध्ये पहिली स्टेप की जो सिलेबस आहे तो सिलेबस तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एमपीएससी मध्ये यूपीएससी मध्ये पाठांतर नसतं, शब्दशः त्याचा अर्थ तुम्ही घेऊ नका. पाठ म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की अरे हा पॉइंट जो आहे आपल्या सिलेबस मध्ये आहे आणि ही न्यूज, ही एडिटोरियल किंवा हा लेख मला माझ्या जीएस पेपर 1 साठी रिलेट करणार आहे, जीएस पेपर 2 साठी करणार आहे, 3 साठी करणार आहे, बरोबर. अशा पद्धतीने तुम्हाला तिथं पटकन समजलं पाहिजे. किंवा तुम्ही काय करू शकता, तुमच्या जे सिलेबसच्या कॉपीज आहेत त्याच्या प्रिंट काढून तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता. जेव्हा तुम्ही करंटच्या अभ्यासाला वेळ द्याल तेव्हा तिथं तुम्ही टिक मार्क करून येऊ शकता की XYZ जे लेख आहे, एडिटोरियल आहे ते माझ्या जीएस पेपर 1 साठी उपयोगी पडणार आहे, 2 साठी उपयोगी पडणार आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, ओके. तर आज आपण इथं एक खूप चांगलं एडिटोरियल घेतोय ज्याचा विषय आहे की लोकशाहीमध्ये राज्यपालांच्या भूमिकेची पुनर्कल्पना. ठीक आहे, राज्यपाल टॉपिक आपण अभ्यासतो. प्रिलिम्स साठी बरेच क्वेश्चन याच्या आधी पण तुम्ही सॉल्व्ह केले असतील. विषय काय आहे इथं, लोकशाहीमध्ये म्हटलेला आहे, बरोबर. लोकशाही, गणराज्य हे सगळे जे शब्द म्हणण्यापेक्षा संकल्पना म्हणा, प्रिएम्बल टॉपिक मधून आपण खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या असतील. पण याच्या आधी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नव्हता. वस्तुनिष्ठसाठी आपण थोडं लिमिट मध्ये शिकतो, डिस्क्रिप्टिव्ह साठी आपल्याला इथं एक्झाम्पल जास्तीत जास्त घेऊन संकल्पना क्लिअर कराव्या लागतात. ठीक आहे, तर ही जी लोकशाही आहे आपल्या भारताचं संविधान, हे सगळं तुम्हाला नव्यानं सांगायची गरज नाही. तर लोकशाहीमध्ये राज्यपालांची जी भूमिका आहे त्याची पुनर्कल्पना हा एक लेख आला होता. याच्यामधून आपल्याला खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळते. जसं की क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, तुमचं मत मांडा, चर्चा करा, पुढील मार्ग सुचवा, धोरणे सुचवा, तर इथून तुम्हाला खूप चांगलं कंटेंट मिळू शकतं. ठीक आहे, ओके. तर हे जे संपादकीय आहे ना, ते संपादकीय 13 तारखेला आलं होतं, 13/1/2025 ला द हिंदू मध्ये प्रकाशित झालेलं आहे. लक्षात घ्या,
विद्यार्थी मला विचारतात की मॅडम कशामधले संपादकीय वाचले पाहिजे, लोकसत्ता, सकाळ, लोकमत. तर मी तर तुम्हाला हे सजेस्ट करेन की द हिंदू, लाईव्ह मिनिट आणि तुमचे जे ऑदर म्हणजे जे युपीएससीचे विद्यार्थी वापरतात ना तेच तुम्ही यूज करा, कारण त्याच्यामध्ये खूप चांगले एडिटोरियल येतात. याचा अर्थ असा नाही की आपले मराठी न्यूजपेपर चांगले नाहीये, आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला जी क्वालिटी आहे कंटेंटची ती खूप चांगली मिळून जाईल. ठीक आहे. ओके. तर द हिंदू मध्ये प्रकाशित झालेला आहे जाणीवपूर्वक उल्लंघन, तमिळनाडूच्या राज्यपालांच्या वर्तनावर आधारित आहे. हे एडिटोरियल कशावरती आधारित आहे? जाणीवपूर्वक उल्लंघन, तमिळनाडूचं राज्यपालांचं जे वर्तन आहे तशातल्या स्टेटमध्ये, अदर स्टेटमध्ये जे काही चालू असतं अदर स्टेटमध्ये, तर त्या अदर स्टेटमध्ये जे विषय असतात ना त्या विषयांवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा राज्यपाल टॉपिक आहे, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो का? डेफिनेटली येऊ शकतो. लक्षात ठेवा. प्रिलिमला येऊ शकतो, मेन्सला येऊ शकतो. प्रिलिम्सला आला तर वस्तुनिष्ठ टाईप तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. राज्यपाल बद्दल आर्टिकल्स असतील किंवा त्यांची कार्य असतील क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. पण का विचारला क्वेश्चन? न्यूज होती म्हणून विचारलं, हे तुमच्या तिथं लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर तमिळनाडूशी रिलेटेड हे एक आर्टिकल आहे. हा जो लेख आहे हा लेख सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या राज्यपालांच्या चौकशीवर केंद्रित आहे, ज्याच्यामध्ये राज्यपालांनी राज्य विधेयकांना मान्यता न देण्याच्या अतिरेकी कृती जी आहे ना तर त्या अतिरेकी कृतीबद्दल काय केलेलं आहे? चिंता व्यक्त केलेली होती. ठीक आहे. आणि हे संकट भारताच्या संघराज्य रचनेमध्ये राज्यपालांच्या भूमिकेचं पुनर्मूल्यांकन करण्याची गरज अधोरेखित करतं. ठीक आहे. तर विषय काय आहे बघा? विषय आपल्याला समजला की तमिळनाडूचं जे राज्यपालांचं वर्तन आहे त्याच्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. बरोबर. व इथे काय झालंय? सुप्रीम कोर्टानं तमिळनाडूच्या राज्यपालाची जी चौकशी आहे त्याच्यावरती हे केंद्रित आहे, ज्याच्यामध्ये राज्यपाल जे आहेत ना राज्य विधेयकांना मान्यता देणं त्यांच्या हातात असतं. बरोबर. न देण्याची जी अतिरेकी कृती आहे ना त्यांची, त्याच्याबद्दल काय केलेलं आहे? चिंता व्यक्त केलेली आहे की का बरं हे परमिशन देत. बरोबर. आणि हे संकट भारताच्या, आता हे एका स्टेटचं संकट आहे म्हणून सोडून देऊन सांगतं का? नाही, पुढे दुसऱ्या स्टेटमध्ये पण हे होऊ शकतं. ओके. क्लिअर. राज्यपाल टॉपिक आपल्याला आहे आणि याच पॉइंटला धरून तुम्हाला जीएस पेपर 2 मध्ये आन्सर रायटिंग साठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर संघराज्य रचनेमध्ये राज्यपालांच्या भूमिकेचं पुनर्मूल्यांकन करण्याची गरज अधोरेखित करतो. ओके. बघूया आपण याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. बघा, प्रिलिम्स साठी तुम्ही तर काय करू शकता? राज्यपाल, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती शासन, मुंबई निर्णय असेल, अनुच्छेद 361 असेल, मेन्स साठी राज्यपालांची संविधानिक कार्य असतील, राज्यपालांच्या कार्यालयाशी रिलेटेड पॉइंट्स असतील, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे प्री आणि मेन्स दोन्हीसाठी तुम्हाला हे आर्टिकल उपयोगी पडणार. ओके. तर तमिळनाडूच्या राज्यपालांच्या कृतीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे जी चौकशी केली त्या चौकशीतून राज्यपालांच्या कार्यालयांकडून घटनात्मक अतिक्रमणाचा वाढता प्रकार अधोरेखित होतो. तर हे घटनात्मक अतिक्रमण जे आहे ना, हा वर्ड, ही संकल्पना घेऊन तुम्हाला क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. तर एससीने काय केलेलं आहे? राज्यपालांची जी कृती आहे ना तर घटनात्मक अतिक्रमणाचा वाढता प्रकार जो आहे तो या आर्टिकल मधून तुम्हाला दिसून येतो. राज्यपाल जे आहे, फॉर एक्झाम्पल तमिळनाडूच्या राज्यपालाची रिलेटेड हे आहे, विधेयकांना मान्यता न देणं, राष्ट्रपतींकडे पाठवणं, याच्यावरती खटला आहे. घटनात्मक तरतुदीनुसार आपल्याला माहिती, हे सगळं आपण प्रिलिमला केलेलं आहे की राज्य विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केल्यानंतरच विधेयकाला मान्यता दिली पाहिजे वगैरे वगैरे. ठीक आहे. हे आपल्याला माहिती. मग राज्य विधिमंडळातील दीर्घ विलंब आणि जे अडथळे आहेत त्याच्यामुळे राज्यपालांच्या अधिकारांचा काय होतो? इथं गैरवापर होतोय. आणि जेव्हा गैरवापर होत असतो तेव्हा पुढचे प्रॉब्लेम्स वाढत असतात, चिंता निर्माण होत असते. ठीक आहे. ओके. क्लिअर. म्हणजे राज्यपाल हा टॉपिक तुमच्यासाठी नवीन आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेते. अटॉर्नी जनरल केंद्रीय कायद्याशी संघर्ष असल्याचे सांगतात, पण मुख्य मुद्दा राज्यपालांचा राज्य कारभारामध्ये जो सहभाग आहे तो आहे की राज्यपालांचा सहभाग कशा प्रकारे आहे. आणि हे जे संकट आहे हे भारताच्या संघराज्य रचनेमध्ये
राज्यपालांची भूमिका आणि राज्यपालांचे अधिकार पुनर्मूल्यांकन करण्याची तातडीची गरज अधोरेखित करतं. म्हणजे ही जी घटना घडली तामिळनाडूमध्ये याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? नाही. कारण का पुढे जाऊन आपल्या भारतामध्ये अनेक स्टेटमध्ये असे प्रॉब्लेम येऊ शकतात, लोकशाही धोक्यात येऊ शकते. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर भारतातील राज्यपाल मुख्य संवैधानिक कार्य काय? आपल्यासाठी नवीन आहे का? हेही नवीन नाहीये. फक्त तुम्हाला विषय समजून घ्यायचा आहे की काय घडलं होतं, कशामुळे याच्यावरती क्वेश्चन आला. तर भारतामध्ये राज्यपालाची मुख्य संवैधानिक कार्य बघा, राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. बरोबर, आपल्याला माहिती आहे की राज्यपाल हे कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात, नाममात्र अधिकारी म्हणून काम करतात, केंद्र सरकारचे एजंट म्हणून पण काम करतात. कधी कधी असं म्हटलं जातं की फक्त शोभेची भूमिका आहे त्यांची. कधी कधी म्हटलं जातं की राज्य केंद्र सरकारचे ते एजंट असल्यामुळे खूप पॉवरफुल आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके. तर हे त्यांचं कार्य तुम्ही लक्षात ठेवा. आर्टिकल्सचा उल्लेख तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आला पाहिजे. आर्टिकल 154 नुसार राज्य सरकारच्या सगळ्या कार्यकारी कृती कुणाच्या नावाने केले जातात? राज्यपालाच्या नावाने केल्या जातात. आर्टिकल 166 नुसार व्यवसायाच्या व्यवहाराचे नियम पण कुणाकडून बनवले जातात? राज्यपालांकडून बनवले जातात. तर ही सगळी संवैधानिक कार्य तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्हाला लक्षात येईल की हे आपण संपादकीयमध्ये वाचलं होतं, बरोबर, मुख्य संवैधानिक कार्य कोणते आहे, आणि हेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणून एडिटोरियल वाचा आणि एडिटोरियल मध्ये नवीन मुद्दे मिळतात की असं घडलंय तर पुढे काय केलं पाहिजे. बरोबर, आपल्या सरकारची भूमिका काय असली पाहिजे, तुम्ही एक भावी अधिकारी म्हणून तुम्हाला काय समजलं पाहिजे याच्यातून. ओके. याच्या व्यतिरिक्त राज्यपाल त्यांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. ही त्यांची काय आहे? ही त्यांची संवैधानिक कार्य आहे. हे इथं आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर कायदेविषयक भूमिका आणि विधेयकांना मान्यता, याच्यावरूनच काय झालेला आहे? हा इश्यू झालेला आहे. तर राज्य विधिमंडळ आणि संघराज्य यांच्यातील एक संवैधानिक दुवा म्हणून राज्यपाल संविधानाच्या कलम 174 अंतर्गत राज्य विधिमंडळ बोलवतात, स्थगन करतात आणि विसर्जित करतात. आपण काय बघतोय? त्यांची संवैधानिक कार्य बघतोय. बरोबर, एखादं विधेयक आहे त्याला कायदा बनवण्यासाठी कोणाची आवश्यकता असते? राज्यपालांची संमती आवश्यक असते. जसं की केंद्रीय पातळीवरती असेल किंवा ते कलम 200 अंतर्गत राष्ट्रपतींच्या विचारात जसं असतं ना, तसं स्टेट लेवलला कुणाकडे असतं? राज्यपालांकडे असतं. बरोबर. मग राज्याच्या आर्थिक प्रशासनामध्ये पण राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे. आर्टिकल 207 काय सांगतं? त्यांच्या शिफारशीशिवाय जे धन विधेयक आहे ते विधानसभेत सादर करता येते का? नाही सादर करता येत. तर हे पण सुनिश्चित करतात की राज्याचे वित्त, संवैधानिक आणि राजकोषीय जबाबदाऱ्या पण त्यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे. म्हणजे त्यांचा रोल खूप मोठा आहे. जर तुम्ही संवैधानिक त्यांची कार्य बघितली तर त्यांची संवैधानिक कार्य खूप जास्त महत्वाची आहे. आर्टिकल्स बघून घ्या आन्सर रायटिंग मध्ये, हे सगळे आर्टिकल्स आले पाहिजेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर ही झाली त्यांची संवैधानिक कार्य. टोटल जवळजवळ 7 ते 8 संवैधानिक कार्य आपण बघितली. आता त्रिशंकू कायदेमंडळामध्ये त्यांची विवेकाधीन अधिकार आणि भूमिका लक्षात घ्या. राज्यपालांशी रिलेटेड आर्टिकल आहे. राज्यपालांशी रिलेटेड ही घटना पार पडलेली आहे. आधी आपण राज्यपाल पदाविषयी सगळं बघतोय, त्यांची संवैधानिक भूमिका काय आहे, त्यांचे विवेकाधीन अधिकार काय आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे. आता विवेकाधीन अधिकारामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, आता विवेकाधीन अधिकारांचा वापर त्यांना सगळ्याच परिस्थितीमध्ये करता येतो का? नाही, काही विशिष्ट परिस्थितीमध्येच करता येतो. जसं की आर्टिकल 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणं किंवा त्रिशंकू कायदेमंडळाच्या बाबतीत एखाद्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करणं. बरोबर. आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय संविधानाने त्यांना विवेकाधिकार दिलेल्या बाबींवर ते निर्णय घेतात. लक्षात घ्या, कोणत्या बाबीवरती? संविधानाने दिलेल्या बाबींवर त्यांना अधिकार दिले. ओके, हे तुम्ही तिथे लिहू शकता. म्हणजे हे आर्टिकल आपण डिस्कस करतोय, पण आन्सर रायटिंग साठी हे मुद्दे तुम्हाला इथून मिळून जातात. नियुक्त्या आहेत आणि प्रशासनातील त्यांची भूमिका आहे. आर्टिकल 165 316 अंतर्गत महाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोग, त्यांचे सदस्यांची नियुक्ती कोण करतात? राज्यपाल करतात. बरोबर. विद्यापीठांचे कुलगुरू नियुक्त करतात. आता हा पण मुद्दा अलीकडे वादग्रस्त आहे. बरोबर, की हे काम राज्याचे प्रशासन सुरळीत चालतं, परंतु राज्य सरकारशी सल्लामसलत करून केलं पाहिजे.
त्याच्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू करण्यामध्ये पण त्यांचा रोल आहे. जसं की आर्टिकल 356 अंतर्गत जर राज्यपालांना असं वाटलं की एखाद्या राज्यातील संवैधानिक यंत्रणा अपयशी ठरली तर ते काय करतात, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करतात. आतापर्यंत जेवढं इथं आर्टिकल मध्ये आपण डिस्कस केले हे सगळं आपल्याला माहिती आहे, याच्या आधी आपण बघितलेलं आहे. बरोबर. आता ही तरतूद आणीबाणीची उपाययोजना म्हणून पण आहे, पण इथे काय घडत आहे की राजकीय फायद्यासाठी तिचा गैरवापर होतोय. अनेक वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय पण दिलाय की अशा शिफारसी न्याय्य असल्या पाहिजेत, राज्यपालांनी मनमानी पद्धतीने त्या नाही केल्या पाहिजे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, न्यायिक अधिकार काय आहेत त्यांचे. भारतीय राज्याच्या राज्यपालांना संविधानाच्या कलम 161 अंतर्गत माफीचे अधिकार आहेत. सूट, माफी, परवानगी देतो. बरोबर. तथापि माफीच्या प्रकरणामध्ये राष्ट्रपतीच्या अधिकाराच्या तुलनेत त्यांचे अधिकार कशात मर्यादित आहेत हेही आपल्याला माहिती आहे. कारण राज्यपाल मृत्यूदंड, कोर्ट मार्शल याच्यामध्ये माफी देऊ शकतात का, देऊ शकत नाही, राष्ट्रपती देऊ शकतात. मानवी विचारांचा समावेश करताना नियंत्रण आणि संतुलनाची व्याख्या सुनिश्चित करतं. इथं जिथं जिथं राज्यपालांच्या अधिकारांचा मनमानी वापर होतोय ते पॉईंट तुम्ही समजून घ्या. अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी कल्याणासाठी राज्यपालांना विशेष जबाबदाऱ्या आहेत. जसं की तुम्ही आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम इथं राज्यपालांना काय आहे, अनुसूचित क्षेत्रांवर विशेष अधिकार आहे. ठीक आहे. संविधानाची 6वी अनुसूची असेल ही राज्ये जी आहे स्वायत्त जिल्हा म्हणून प्रशासित आहेत. आदिवासींच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि कल्याणकारी धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी प्रशासन हस्तक्षेप करू शकतात. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, याच्यावरती स्पेशली क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आता हे झालं आपण कॉमन कंटेंट, आतापर्यंत तुम्ही सगळ्या परीक्षांसाठी वाचलं असेल, परीक्षांमध्ये क्वेश्चन आले असतील. आता मुद्दा काय आहे की भारतातील राज्यपाल पद जे आहेत ना, आता याच्याशी रिलेटेड चिंता का आहे बाबा. बरोबर. त्यांचं कार्य आधी बघितलं की बाबा विधेयकांना मान्यता देण्याचं त्यांचं काम आहे, पण ते विलंब करतात. उदाहरणार्थ राज्यपालांनी राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले जे विधेयक आहेत त्यांना मान्यता द्यायला विलंब केला. बरोबर. विलंब केला, ज्याच्यामुळे काय झालं, कायदेविषयक प्रक्रिया आणि संघीय तत्व जे आहेत ती कमकुवत झाली, विनाकारण विलंब केला. त्याच्यानंतर जरी आर्टिकल 200 नुसार राज्यपालांना राष्ट्रपतींच्या विचारार्थ विधेयक राखून ठेवण्याची परवानगी आहे, पण विलंबामुळे काय होतं, कायदेविषयक इथं निष्क्रियता निर्माण होऊ शकते. म्हणजे हा जो मुद्दा आलेला आहे ना, कुठला, राज्यपालांच्या विधेयकांना परवानगी देण्याचं विलंब करण्याच्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतं. एससी न कलम 200 मधील जितक्या लवकर शक्य होईल हा वाक्यांश अक्षरशः पाळला पाहिजे असा आग्रह धरलाय, पण इथं असं होतंय का, नाही होत. त्याच्यामुळे काय होतंय मग, कायदेविषयक निष्क्रियता निर्माण. ओके. आता याच्यामध्ये बघा, तरी पण अनेक राज्यामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त म्हणजे खूप जास्त विलंब दिलाय. सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर. बरोबर. आता इथे तुम्ही हे सगळं लिहिताय, तुम्हाला एक्झाम्पल पण इथे दिसतंय. उदाहरण बघा, पंजाबमध्ये 2023 मध्ये राज्यपालांनी 2 वर्ष अनेक विधेयकांना मान्यता दिली नाही. याचा परिणाम काय होतो, कायदेविषयक निष्क्रियता निर्माण होते आणि ज्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला म्हणजे एससीला इथे हस्तक्षेप करावा लागतो. आणि त्याच्याप्रमाणेच आता ही घटना पंजाबची, तुम्ही याच्यावरती क्वेश्चन आला तर पंजाबची घटना घडलेली आहे 2023 मध्ये आणि इथं आता तमिळनाडू. ठीक आहे. इथं 2023 आणि तमिळनाडूमध्ये राज्यपालांनी काय केले, 12 विधेयक पुढे ढकलली, ज्याच्यामुळे काय झाले, पुन्हा इथं न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागलेला आहे. तर आधी म्हणून आपण सगळी कामं बघितली, काय काय काम आहेत बाबा राज्यपालांची, आणि मग आपण या मुद्द्याकडे इथं आलेलो आहोत. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर ही अलीकडच्या घटना तुम्हाला घडलेल्या माहित असल्या पाहिजे. आता याच्यामध्ये पक्षपात आणि केंद्राचा प्रभाव काय राहतो बघा. राज्यपालांना कोण नियुक्त करतं, केंद्र नियुक्त करतं. बरोबर. मग इथं एक तटस्थ मध्यस्थ असण्याऐवजी बहुतेकदा संघातील सत्ताधारी पक्षाच्या संगतीने ते काम करतात. म्हणजे
केंद्र सरकारचे एजंट म्हणून ते रुजू होतात, पण इथे काम कसं करतात हा मुद्दा तुम्ही लिहू शकता. त्याच्यामुळे काय होतं मग, राजकीय पक्षपात आणि विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारांना अस्थिर करण्यासाठी विवेकाधीन अधिकारांचा गैरवापर इतर राज्यपालांकडून होतो आणि ही खूप मोठी चिंतेची बाब आहे आपल्या देशासाठी. ओके, उदाहरण तुम्हाला लिहायचं आहे. आता याचं उदाहरण काय आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांच्या कृतीमुळे निवडून आलेले सरकार बरखास्त करण्यात आले, जे नंतर सर्वोच्च न्यायालयाने पुनर्संचयित केले. हे एक्झाम्पल तुम्ही तिथं लिहू शकता. हे एक्झाम्पल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. थेरीच्या पुस्तकाबरोबर हे कंटेंट तुम्हाला वापरायचं आहे. त्याच्यानंतर सरकार स्थापनेमध्ये विवेकाधीन अधिकाराचा गैरवापर होऊ शकतो का? डेफिनेटली होऊ शकतो. बघा, त्रिसंकू विधानसभेच्या बाबतीत राजकीय पक्षांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करताना राज्यपाल काय करतात, मनमानीपणा करतात, त्यांचे विवेकाधिकार वापरतात, गैरवापर होतो. बरोबर, मार्गदर्शक तत्वांच्या अभावामुळे विसंगत निर्णय घेतले जातात, जे कधी कधी पक्षांना अनुकूल असतात. त्याच्यामुळे काय होतं, लोकशाहीला धोका निर्माण होतो. बरोबर, उदाहरण आहे कर्नाटकमध्ये राज्यपालांनी काय केलं, एका राजकीय पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवस दिले, जे नंतर सुप्रीम कोर्टाने 24 तासापर्यंत केले. महाराष्ट्राचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. 2019 भगतसिंग कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध न करता मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला शपथ घेण्याच्या निर्णयामुळे 80 तासांचे सरकार स्थापन झाले. हे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की हे राज्यपालांची जी भूमिका आहे, मग हे सरकार स्थापनेमध्ये त्यांचे जे विवेकाधिकार आहेत त्यांचा गैरवापर इथे झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, ओके, म्हणजे ओव्हरऑल राज्यपालांच्या भूमिकेविषयी आपल्या देशामध्ये टेन्शन आहे. विद्यापीठांच्या नियुक्त्यावरून संघर्ष आहे. इथे जर आपण बघितलं, कुलगुरू म्हणून राज्यपाल काय करतात, अनेकदा निवडून आलेल्या सरकारांना बाजूला ठेवून नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप करतात. मग इथे राज्य सरकार राज्यपालांमध्ये काय होतो, गतिरोध निर्माण होतो आणि मग पुन्हा इथे न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो. वाढते वाद, विद्यापीठाच्या कुलगुरूंची धुरा सांभाळावी का असा प्रश्न उपस्थित होतो. एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता. पश्चिम बंगालचा 23 मध्ये काय झालं, राज्यपालांनी एकतर्फी कुलगुरूंची नियुक्ती केली, ज्याच्यामुळे काय झालं, राज्य सरकारबरोबर कायदेशीर लढाई सुरू झाली. कारण ते राज्य सरकारचा हस्तक्षेप गरजेचा होता, त्यांच्याबरोबर चर्चा गरजेची होती. ओके, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव. बघा, मुख्यमंत्री कायदेमंडळाला जबाबदार असतात हे आपल्याला माहिती आहे. त्यापेक्षा वेगळे राज्यपाल फक्त राष्ट्रपतींनाच जबाबदार असतात. ओके, केंद्र सरकारच्या विवेक बुद्धीनुसार त्यांना पदावरून काढून टाकता येते. आर्टिकल तुम्ही देऊ शकता. मग अशी परिस्थिती निर्माण होते की जिथे राज्यपालांना त्यांच्या कृतीचे कोणतेही थेट परिणाम न होता काम करायला मिळेल. तर हा काय झाला, जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव झाला आणि महाभियोगाच्या तरतुदीचा अभाव त्यांना चौकशीपासून संरक्षण देतो, ज्याच्यामुळं एक महत्वपूर्ण अधिकार असून सुद्धा ते जबाबदार राहत नाही. म्हणून तुम्ही जबाबदारी आणि पारदर्शकतेच्या अभावामध्ये हे सगळे होते. आता याच्यामध्ये तुम्हाला नवीन काय मिळालं, तुम्ही पुस्तकामधून सगळं स्टॅटिक वाचताय. इथं तुम्हाला महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल अलीकडची उदाहरणं मिळाली, जे मुद्दे तुम्ही फक्त लिहिणार होतात तिथं तुम्हाला एक्झाम्पल्स मिळाले. लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यपालांची लोकशाहीमध्ये बदलती भूमिका हा क्वेश्चन तुमचा 100% असणार आहे, जो तुम्हाला नवीन नसणार आहे जर तुम्ही असे आर्टिकल्स कव्हर केले असतील तर. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर जबाबदारी आणि पारदर्शकतेचा अभाव हा एक मुद्दा आपण इथं कम्प्लीट केला. नेक्स्ट मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट आहे प्रशासकीय बाबींमध्ये अतिक्रमण. तर इथे बघा, राज्यपालांनी निवडून आलेल्या मुख्यमंत्री आणि जे मंत्रिमंडळ आहे ना, तर याला दुर्लक्ष करून दैनंदिन कारभारामध्ये कलम 163 हस्तक्षेप करण्यास सुरुवात केलेली आहे. बरोबर, म्हणून आपण इथं म्हणतो की लोकशाहीला इथं धोका आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, मग या अतिक्रमणामुळे काय झालंय, अनेकदा प्रशासनामध्ये लकवा निर्माण होतो. बरोबर, म्हणजे जिथं राज्यपाल फायली मंजूर करण्यास नकार देतात, मग काय होतं, मंत्रिमंडळाचे निर्णय घेण्यास विलंब लागतो किंवा राज्याच्या धोरणावरती सार्वजनिक टीका व्हायला इथं सुरुवात होते. ओके, क्लिअर.
तर आपण राज्यपालांची भूमिका, राज्यपालांचं कार्य आणि लोकशाहीमध्ये बदलतं जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल आतापर्यंत इतके मुद्दे डिस्कस केलेले आहेत. आता एक्झाम्पल, आता हे सगळं तुम्ही सांगितलं की बाबा इथं अशा प्रकारे घडतं, जर राज्यपालांनी अशा प्रकारे कृती केली तर मग याचे एक्झाम्पल पण आपल्याला देता आले पाहिजेत. जसं की दिल्लीमध्ये 2023 मध्ये प्रशासकीय नियुक्त्यांवरून काय झालं, उपराज्यपाल आणि जे राज्य सरकार आहेत ना यांच्यात सतत वाद चालू होता. मग वाद सुरू असल्यामुळे काय होतं, सर्वोच्च न्यायालयाला इथे इंटरफेअर करावं लागतं. मग सर्वोच्च न्यायालयानं काय निर्णय दिला की दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारचे सेवांवर नियंत्रण आहे, उपराज्यपालांचे नाही. ठीक आहे, असा इथं एससीनं निर्णय दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारचे जर वाद झाले तर तिथं काय होतं, तिथं सरकारला सुप्रीम कोर्टाला इंटरफेअर तिथं करावा लागतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. पुढचा मुद्दा बघा, राष्ट्रपती राजवटीचा मनमानी वापर. घटना दुरुस्ती हा जो टॉपिक आपण बघतो ना, किंवा याच्यामध्ये आणीबाणी टॉपिक, तर याच्यामध्ये आपल्याला माहितीये राष्ट्रपती राजवट, तर याचा मनमानी वापर झालेला आपल्याला दिसून येतो की राज्यपालांनी काय केले, ऐतिहासिक दृष्ट्या कलम 356 ज्याला आपण काय म्हणतो राष्ट्रपती राजवट लागू करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेकदा संशयास्पद कारणांमुळे निवडून आलेली सरकारी बरखास्त झालेली आहेत, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि जरी SR बोम्मई निकालाने अशा गैरवापरावर, म्हणजे हे आधी घडत होतं, त्याच्यानंतर काय झालं आपल्याला दिसून आलं की SR बोम्मई खटला जो आहे ना त्याच्यामुळे काय झालं होतं, अशा गैरवापरावरती मर्यादा आल्या होत्या. पण अलीकडील उदाहरणावरून असं दिसून येतं की राज्यपाल राष्ट्रीय दृष्ट्या प्रेरित बडतर्फीमध्ये भूमिका बजावत आहे. त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे थोडं फोकस करावं लागतं. एक्झाम्पल पण तुम्ही लिहू शकता. उत्तराखंडचा 2016 एडिटोरियलचा हाच फायदा असतो, लक्षात घ्या. हे जे सगळं कंटेंट आहे हे सगळं कंटेंट तुम्हाला आपल्या रेफरन्स बुक मध्ये मिळून जाईल. एक्झाम्पल्स तुम्हाला एडिटोरियल मध्ये खूप चांगले मिळतात आणि करंटचा ज्वलंत मुद्दा कोणता आहे तेही आपल्याला इथं समजतं. तर इथं 2016 मध्ये राज्यपालांनी बहुमत चाचणीच्या अगदी आधी काय केलं होतं, राष्ट्रपती राजवटीची शिफारस केलेली होती. तर हे रॅन्डमली आपण जर आपल्या आन्सर रायटिंग मध्ये दिलं तर आपल्याला तिथं खूप चांगले मार्क्स मिळतात. पुढचा मुद्दा आपण बघूया. नेक्स्ट बघा, भारतामध्ये राज्यपाल पदाची पुनर्भाषा किंवा पुनर्परिभाषा आणि विस्तार करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, असे पॉइंट तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले जाऊ शकतात की तुम्ही सांगा की कोणती पावले उचलता येतील. बरोबर, मग त्यावेळेस आपल्याला हे जर आर्टिकल्स वगैरे आपण वाचलेले असतील तर तिथं आपल्याला फायदा होतो. तर इथं पहिलं तुम्ही पाऊल उचललं पाहिजे की राज्यपालांना विधेयकांवरती निर्णय घेण्यासाठी एक टाइम फिक्स, म्हणजे टाइम मर्यादा जी आहे ना ती निश्चित केली पाहिजे. बरोबर, त्याच्यामुळे ते काय करतील, मग ते विलंब करणार नाहीत. जसं की कायदेविषयक निष्क्रियता रोखायची आहे आणि संघराज्य तत्व जे आहे त्या संघराज्य तत्वांचं समर्थन करायचंय. याच्यासाठी राज्यपालांना विशिष्ट वेळेच्या आत विधेयकांवर कारवाई करण्यास बांधील असलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हे मुद्दा इथं आपण डिस्कस केला. दुसरा मुद्दा बघा, पंजाब प्रकरणामध्ये जे 2023 मध्ये झालं होतं, एससीनं काय निर्णय दिला होता की राज्यपाल मंजुरी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलू शकत नाही, स्पष्ट वेळेची आवश्यकता अधोरेखित करतं हे प्रकरण किंवा या प्रकरणाचं वर्डिक्ट. ठीक आहे, ओके. पंछी आयोगावरती कायम क्वेश्चन असतात 2010. तर इथं राखीव विधेयकांवर राज्यपालांच्या निर्णयासाठी 6 महिन्याच्या मर्यादेची शिफारस केली होती. हे तुम्हाला आन्सर रायटिंग साठी उपयोगी तर पडेलच पडेल, पण तुम्हाला प्रिलियमला सुद्धा पंछी आयोगावरती क्वेश्चन अशा प्रकारच्या त्यांच्या शिफारसी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पुढचं पाऊल कोणतं उचललं पाहिजे, सरकार स्थापनेतील विवेकाधीन अधिकारांचा अधिकार जे आहेत ना त्याच्यावरती मर्यादा घालणे. तर पक्षपात रोखायचा आहे, याच्यासाठी काय केलं पाहिजे, निवडणुकीनंतर राजकीय पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याच्या बाबतीत राज्यपालांचा जो विवेकाधिकार आहे किंवा विवेकाधीनता आहे याची स्पष्ट व्याख्या केली पाहिजे, म्हणजे इथं भ्रष्टाचार होणार नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट आहे, तुम्ही याचं एक्झाम्पल देऊ शकता. SR बोम्मई निर्णय 1994 सरकार बरखास्त करण्यामध्ये राज्यपालांची भूमिका मर्यादित केली. निवडणुकीनंतरच्या परिस्थितीसाठी देखील
अशाच मार्गदर्शक तत्वांची आवश्यकता आहे. तर इथं महत्वाचं काय आहे, असे जे निर्णय दिलेले आहेत ना, ते निर्णय तुम्हाला तिथं लिहिता आले पाहिजे, तर आपल्याला ते आपलं उत्तर जे आहे ते वजनदार होऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे, पंछी आयोगाने हेराफेरी रोखण्यासाठी निवडपूर्वक युती, सर्वात मोठा पक्ष, निवडणुकोत्तर युती अशा संरचित क्रमाने पालन करण्याचा सल्ला दिला होता. तर खूप चांगले मुद्दे आहेत, हे मुद्दे तुम्ही तिथं लिहू शकता. तर हे झालं दुसरं पाऊल. त्याच्यानंतर तिसरं पाऊल आहे, विद्यापीठातील म्हणजे जिथं जिथं आपण पूर्वी मुद्दे बघितले की कुठं कुठं इथं गैरवापर होतोय राज्यपालांच्या पदाचा, त्याच्यावरतीच आपण इथं सोल्युशन सुचवतोय. विद्यापीठातील नियुक्त्यांमध्ये तटस्थता सुनिश्चित करणं. ठीक आहे, त्याच्यामध्ये राज्यपालांच्या कुलपती पदाचं पुनर्मूल्यांकन केलं जाऊ शकतं. सरकार या आयोगाने 1988 मध्ये शिफारस केली की राज्यपालांना त्यांच्या संवैधानिक भूमिकेशी संबंधित नसलेले जे कायदेविषयक अधिकार आहेत ते देऊ नका आणि विद्यापीठांच्या प्रशासनात राज्यांचा अधिक सहभाग असावा. हे इथं तुम्ही कशाबद्दल सुचवू शकता, विद्यापीठातील नियुक्त्यांबद्दल. ओके. त्याच्यानंतर आहे, अलीकडे पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ कुलगुरूंच्या नियुक्तीमध्ये राज्यपालांची भूमिका कमी करणारे विधेयके मंजूर केलेली आहेत. त्याच्यानंतर नियुक्त्यांसाठी राज्यस्तरीय स्वतंत्र आयोग स्थापन केल्याने प्रक्रियेचे इथं काय होईल, राजकारण होईल. हे असे मुद्दे तुम्ही तिथं लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, नियुक्ती आणि काढून टाकण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याच्यामध्ये पण सुधारणा झाली पाहिजे. ओके. तर राज्यपालांना केंद्राचे एजंट म्हणून काम करण्याऐवजी स्वतंत्रपणे काम करावे, यासाठी नियुक्ती प्रक्रिया अधिक पारदर्शक करावी. सरकार या आयोगाने शिफारस केली की राजकीय पक्षपात टाळण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करून करावी. पंछी आयोगाने काय सांगितलं किंवा शिफारस काय केली होती की राज्यपालांनी निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसावे. ठीक आहे. ओके. याला म्हणतात वजनदार मुद्दे. हे मुद्दे जर तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिले, जर तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठली पावले उचलाल, तर तिथं तुम्हाला ह्या आयोगांचा उल्लेख करता आला पाहिजे. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, न्यायालयीन पुनरावलोकनाद्वारे राज्यपालांना जबाबदार बनवणे. आपल्याला बऱ्याच वेळा न्यायालयीन पुनरावलोकनाच्या संकल्पनेवरती क्वेश्चन आलेले आहेत. बघा, जरी कलम 361 राज्यपालांना प्रतिकारक शक्ती प्रदान करत असली तरी असंवैधानिक वर्तन रोखण्यासाठी त्यांच्या कृती न्यायालयीन तपासणीच्या अधीन असणे आवश्यक आहे. रामेश्वरम प्रसाद प्रकरणामध्ये असं म्हटलं होतं की राज्यपालांचे निर्णय दुर्भावना किंवा असंवैधानिक जर आढळले तर त्यांचा आढावा घेतला जाऊ शकतो. ठीक आहे. महत्वाचं काय आहे, रामेश्वरम प्रसाद प्रकरण, याला मी स्टार करते. संसदीय जबाबदारी यंत्रणा, जसं की राज्यपालांचा राज्यसभेला वार्षिक अहवाल समाविष्ट करण्यासाठी घटना दुरुस्तीमुळे काय होईल, इथं पारदर्शकता वाढेल. तर असे मुद्दे तुम्ही तिथं पुट करू शकता. पुढचा मुद्दा आहे, राष्ट्रपती राजवट लागू करायची. आता जो आपण मुद्दा बघितला की इथे गैरवापर होतोय, तर इथे काही मार्गदर्शक तत्व लागू केली पाहिजे. जसं की 356चा गैरवापरामुळे काय होतंय, वारंवार निवडून आलेल्या सरकारांची मनमानी बरखास्ती झालेली आहे, ज्याच्यामुळे कठोर सुरक्षा पावलांची आवश्यकता आहे. SR बोम्मई प्रकरणाचा तुम्ही पुन्हा इथं उल्लेख करा. काय म्हटलं होतं इथं की राष्ट्रपती राजवट न्याय्य असली पाहिजे आणि ती न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन पण असली पाहिजे. ठीक आहे. ओके. पंछी आयोगाने काय म्हटलंय, आणीबाणीच्या काळामध्ये केंद्राच्या अधिकारांवर अंकुश ठेवून राज्यव्यापी आणीबाणीच्या नियमाऐवजी संकटग्रस्त भागात लक्षित हस्तक्षेपाची शिफारस करून त्याचा कालावधी 3 महिन्यांपर्यंत मर्यादित करून त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. ओके. बोम्मई, पंछी आयोग हे तुम्ही लक्षातच ठेवा. राज्यपालांशी रिलेटेड असे काही क्वेश्चन आले तर तिथे ह्या आयोगांची नावं आली पाहिजे. ठीक आहे. ओके. जेव्हा सगळे पर्याय उपलब्ध असताना राज्याच्या संवैधानिक प्रक्रियेला थांबण्यात किंवा दुरुस्त करण्यात अपयशी ठरतात, तेव्हा शेवटचा उपाय म्हणून राष्ट्रपती राजवटीचा वापर करावा, अशी शिफारस कोणी केली होती, सरकार. या विनाकारण तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू नका. ठीक आहे. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, राज्यपालांसाठी महाभियोग प्रक्रिया तयार करणे. सध्या बघा, राज्यपालांना कोण काढून टाकतं, राष्ट्रपती. त्याच्यामुळे राज्य पातळीवर त्यांना जबाबदार नेण्याची कोणती यंत्रणा आहे का, नाही. बरोबर. मग पंछी आयोग काय म्हणतो की जसं राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रिया आहे तसं राज्यपालांना पण सुरू करा. राज्य विधिमंडळ पदावरून हटवण्याचा ठराव मंजूर करू शकतात.
VP सिंगल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये एससीने काय निर्णय दिला? आनंद सिद्धांत कायम ठेवला, परंतु राज्यपालांना काढून टाकण्यासाठी वैध कारणे असली पाहिजेत याच्यावरती भर दिला. ठीक आहे. आता न्यायालयाने काय केलंय? राष्ट्रपतींच्या निर्णयाला मान्यता दिली असली तरी त्याला आवाहन दिले गेले तर केंद्राला त्याची कारणे द्यावी लागतील. ओके, क्लिअर? तर ते हे राष्ट्रपतींच्या काढून टाकण्याच्या प्रक्रियेबद्दल तुम्ही मुद्दे लिहू शकता. आणि फायनली आपल्याला इथं हे जे आर्टिकल आहे, हे जे एडिटोरियल आहे, याचा निष्कर्ष दिलेला आहे की राज्यपालांची भूमिका कशी आहे, खूप महत्वाची आहे, बरोबर. पण त्यांच्या मंजुरीतील विलंब असेल, राजकीय पक्षपात असेल, अतिक्रमण असेल, याच्यामुळे काय झालंय, त्यांची जी भूमिका आहे ना ती खूप वादग्रस्त बनत चाललेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने संवैधानिक तत्वे आणि लोकशाही नियमांचं पालन करण्यावरती भर दिलेला आहे. वेळेवर निर्णय घेणे, सरकार स्थापनेत विवेकाधिकार मर्यादित करणे, नियुक्त्यांच्या तटस्थता सुनिश्चित करणे यासारख्या सुधारणा एससीनं इथं सुचवलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि न्यायालयीन पुनरावलोकन आणि संसदीय देखरेखीद्वारे जबाबदारी मजबूत केल्याने काय होईल, राज्यपाल या पदाचा गैरवापर कमी होईल. ठीक आहे, ओके. तर हे एक महत्वाचं एडिटोरियल होतं. डेफिनेटली तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. पुस्तक वापरा, पुस्तकामध्ये खूप सारी माहिती दिलेली आहे. अशाच चांगल्या एडिटोरियल साठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. एडिटोरियल सिरीज जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सजेस्ट करा. आपण इथं बेस्ट एडिटोरियल कंडक्ट करत जाऊया. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.